शुभ दिवसावर खूप चांगल्या विषयाबद्दल आपण आज बोलणार आहोत आणि करिअर या इंडस्ट्रीमध्ये कसं मुलांनी घडवावं त्याच्याबद्दल तुम्ही सांगालच. थोडक्यात आम्हाला सुरुवात करताना आपण बोलूया. तुमच्या मते गेली 22 वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. तुमच्या मते फिटनेस म्हणजे काय? फिटनेस म्हणजे शरीराला एक प्रकारे चॅलेंज स्वीकारण्याची सवय लावणं. त्यासाठी कार्डिओ ट्रेनिंग आहे, ज्याच्यामध्ये हृदय आणि फुफ्फुसा संबंधित व्यायाम प्रकार करून घेतले जातात. मस्क्युलर स्ट्रेंथ वाढवली जाते, लवचिकता वाढवली जाते. तर या तिघांचा एकत्र समावेश करून जर काही व्यायाम प्रकार करता आले तरच त्याला आपण ती व्यक्ती फिट आहे किंवा फिटनेससाठी आपण काहीतरी करतो असं म्हणता येईल आपल्याला. तुम्ही जी व्याख्या केली ती खूप महत्वाची होती. याचं कारण असं दिसतं तसं नसतं असं बऱ्याच अंशी खरं आहे. या बाबतीत देखील आजकाल खास करून कॉलेजमधले तरुण तरुणी हे फिगरच्या, खास करून टीव्हीवर आणि मोठ्या पडद्यावरती दिसणाऱ्या अभिनेते आणि अभिनेत्र्यांच्या फिगर्सच्या प्रेमात पडतात आणि तशी फिगर मला देखील हवी आहे म्हणून मी फिटनेसच्या मागे आहे. तर तो प्रकार फिटनेस असतो का? डेफिनेटली तो प्रकार फिटनेसचा आहे. कारण बारीक दिसावं, फिट दिसावं म्हणून का होईना नकळत व्यायाम करून घेतला जातो. त्यासाठी मी हे आताचे अभिनेते आहेत त्या सगळ्यांना धन्यवाद देईन की कमीत कमी लोकांना अशी तर व्यायामाची आवड नाही पण त्यांना बघून तरी कमीत कमी त्यांच्यासारखं व्हावं म्हणून लोक व्यायाम करतात आणि नकळत त्याच्यातूनच लोकांची फिटनेस उभी राहते. पण हे जे सगळं ज्ञान म्हणजे त्यांना जी ओढ लागलेली आहे फिट राहण्याची ते योग्य दिशेने व्हावं त्यांचे हे सगळे जे प्रयत्न आहेत ते ह्याकरता आपण आज त्यांना मार्गदर्शन निश्चितपणे करूया आणि तुमच्याकडनं जाणून घ्यायचं नेमकं फिटनेस इंडस्ट्रीमध्ये करिअरच्या काय काय संधी आहेत. त्यापूर्वी एक आपण ज्याला धावता आढावा म्हणतो तसा आढावा घेऊया. मोठमोठ्या शहरामधले नागरिक सध्या फिटनेसच्या बाबतीत अधिक जागरूक आहेत त्यामुळे जिम आणि हेल्थ सेंटरच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसून येतं. मुंबईमधल्या मालाड भागातल्या दी मुंबई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड फिजिकल एज्युकेशनच्या वतीने फिटनेसचे अनेक कोर्सेस शिकवले जातात. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर जिममध्ये इन्स्ट्रक्टर, ट्रेनर, पर्सनल ट्रेनर म्हणून नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. मुंबईतल्या मालाड भागामधल्या रॉबर्ट डिसूजा संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड फिजिकल एज्युकेशनच्या वतीनं फिटनेसचे अल्पावधीचे कोर्सेस शिकवले जातात. या कोर्समध्ये शरीरशास्त्र, शरीर क्रियाशास्त्र, व्यायाम क्रियाशास्त्र, वॉर्मअप, पुल डाऊनचे व्यायाम, कार्डिओ ट्रेनिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग, एक्सरसाइज शेड्यूलिंग, स्पेशल पॉप्युलेशन, वेट मॅनेजमेंट, योगा आणि मसाज हे विषय शिकवले जातात. हा संपूर्ण अभ्यासक्रम मराठीतून शिकवला जातो आणि त्यासाठी किमान शैक्षणिक अर्हता 10वी इतकी आहे. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर कुठल्याही जिममध्ये इन्स्ट्रक्टर, ट्रेनर, पर्सनल ट्रेनर किंवा जिम मॅनेजर म्हणून नोकरी मिळू शकते. मी सुरुवातीला या क्षेत्रात जेव्हा आलो तेव्हा मला याचं नॉलेज असं नव्हतं. पण मी नंतर मग रॉबर्ट डिसूजा यांचं टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे तिथे मला दत्त गायकवाड यांच्याकडून बहुमूल्य असं मार्गदर्शन मिळालं. व्यायामाचे धडे घेतले तिकडे मी. फिटनेसचा कोर्स पूर्ण करून काही दिवस नोकरी केल्यानंतर स्वतःची जिमही सुरू करता येते किंवा एखादी मोठी जिम चालवायला घेता येते. तुमच्यातल्या स्किलनुसार फिटनेस क्षेत्रामध्ये यशस्वी करिअर घडवता येऊ शकतं. या फील्डमधून बाहेर पडल्याच्या नंतर भरपूर स्कोप आहे. कारण की मी आता मॅनेजर आहे तर मी स्वतःची जिम उघडू शकतो किंवा मला कुठल्याही मोठ्या मोठ्या जिम मी सांभाळू शकतो आणि भरपूर काही या स्कोप आहे. मुंबई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड फिजिकल एज्युकेशनच्या वतीनं करस्पॉन्डन्स कोर्सही चालवले जातात. हे कोर्स घेणाऱ्यांसाठी मुंबईमध्ये 4 दिवसांचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग सुद्धा दिलं जातं. लहान मुलांना ट्रेन करण्यासाठी प्रायमरी टीचर ट्रेनिंग कोर्सही या संस्थेमध्ये शिकवला जातो. झी24 ताससाठी ब्युरो रिपोर्टसह दिनेश पोद्दार, मुंबई. फिटनेस इंडस्ट्रीमध्ये करिअरच्या कशा कशा संधी आहेत ते आपण थोडक्यात पाहिलं. आता आपण पुन्हा चर्चा करूया दत्त गायकवाड यांच्याशी. आम्हाला सांगा सर, आजच्या काळामध्ये फिटनेस या शब्दाभोवतीच लोकांचा कॉन्शियसनेस इतका वाढलेला आहे, जागरूकता इतकी वाढलेली आहे की त्या दृष्टीने का होईना घरच्या घरी व्यायाम करण्यापासून, चालायला एकत्र जाण्यापासून ते जिममध्ये जाऊन सगळ्यांच्या इन्स्ट्रक्टरच्या मदतीने व्यायाम घेणं या सगळ्याला लोक फार महत्व देत आहेत आणि म्हणून मुलांनी या क्षेत्राकडे वळावं हा तर मोठा सल्ला आहेच. शैक्षणिक पात्रतेविषयी आम्हाला सांगाल तुम्ही की कोण कोण या क्षेत्राकडे वळू शकतं? त्याच्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता. खरं तर 12वी नंतर या कोर्सेसकडे किंवा या अभ्यास मार्गाकडे लोक वळतात. पण 12वीच्या नंतर किंवा त्याच्यापेक्षा जास्त शिक्षण झाल्याच्या नंतर अनेक काही ठिकाणी तुम्हाला जॉब, नॉर्मली जॉब तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. पण आज कित्येक लोकांना कामच नाही आहेत. मग त्यावेळेला मी आणि डॉक्टर रॉबर्ट डिसूजा आम्ही एक अशी योजना आखलेली आहे की 10वी पास झाल्यानंतर सुद्धा त्या मुलांना जर व्यवस्थितरित्या जर या व्यायामाचं ज्ञान देता आलं तर तेही व्यायाम शिक्षक बनून पुढे आपलं करिअर घडवू शकतात. पुढे त्या करिअरात आपल्या पूर्ण परिवाराची ती सेवा एक प्रकारे करू शकतात. कारण कमी शिक्षणात आज जॉब कुठेही बाहेर मिळत नाही. तर आम्हाला तरी असं वाटतं आणि आतापर्यंत रिझल्ट आमचा असा आहे की
10वी नंतर सुद्धा बरेचशी मुलं येऊन शिकून आज ते स्वतः आज चांगले जनरल ट्रेनर म्हणून म्हणा किंवा पर्सनल ट्रेनर म्हणून म्हणा आज समाजामध्ये वावरतायत. स्वतःच्या बऱ्याच जणांच्या जिम्स आहेत. बरं. या कोर्सचं आणखी एक खूप महत्वाचं वैशिष्ट्य जे आपण म्हणू शकू ते म्हणजे पूर्णतः मराठी माध्यमातून कोर्सचा अभ्यासक्रम आहे. त्याच्यामुळे एक जो थोडासा न्यूनगंड असतो काही मुलांमध्ये की इंग्रजी चांगलं नसेल तर काय. बरोबर नाही, नक्कीच आहे. याच्यासाठी ज्यावेळेला आम्ही हे कोर्सेस चालू केले होते त्यावेळेला मी आणि डॉक्टर डिसोजा आम्ही दोघांचं याच्यावरती बोलणं झालं होतं. तर सुरू करताना आम्ही तो मूळतः इंग्लिशमध्येच करणार होतो. पण 10वी म्हटल्यानंतर पुन्हा आम्हाला मग इंग्लिश ते अडवं आलं की 10वीच्या मुलांना आता 12वीच्या मुलांना सुद्धा इंग्लिश व्यवस्थित कळत नाही. मग त्यामुळे आम्ही हा अभ्यासक्रम पूर्ण मराठीतून घेतला. कारण आपल्याकडे बरीचशी मुलं अशी आहेत की ज्यांचं शिक्षण जरी चांगलं असलं तरी इंग्लिशची एक नाहक भीती त्यांच्या मनात असते. मग त्या भीतीपायी ते कोर्सेसकडे वळत नाहीत किंवा या फील्डमध्ये यायला मागत नाहीत. त्यामुळे आम्ही हा पूर्ण अभ्यासक्रमच मराठीतून घेतला आणि आज अगदी पूर्ण महाराष्ट्रातून मुलं आज आमच्याकडे येऊन हे कोर्सेस करून आज आपलं आयुष्य पुढे जगत आहे. MIMP बद्दल त्या संस्थेमार्फत कसे कसे कोर्सेस घेतले जातात त्याबद्दल आणखी आपण बोलूया सविस्तर. एक फोन आपण सुरुवातीला घेऊया. कार्यक्रमात पहिला फोन आपल्याला येतो बुलढाण्याहून संदीप यांचा. नमस्कार संदीप. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. मला सरांसोबत एक प्रश्न विचारायचा आहे. मी बुलढाणा जिल्हा मेहकर येथून बोलतोय. माझं नाव संदीप शिंदे आहे. बरं. मॅडम मला सरांना एक प्रश्न विचारायचा आहे. मी ग्रामीण भागामध्ये राहतोय. ग्रामीण भागामधले आमची मुलांची अशी इच्छा आहे फिटनेस बद्दल. तर या संस्थेमार्फत आम्हाला काही ग्रामीण भागापर्यंत काही असा फायदा मिळू शकते का की फिटनेस बद्दल आम्हाला यांचं मार्गदर्शन किंवा आम्ही काय करायला पाहिजे असं काही आम्हाला या सरांकडून मार्गदर्शन वगैरे मिळू शकेल का. बरं, चांगला प्रश्न विचारला त्यांनी. बुलढाणा म्हटलं की थोडंसं शहरापासून लांब झालं असं म्हणायला हरकत नाही. तर आमची संस्था जी आहे द मुंबई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट फिजिकल एज्युकेशन, डॉक्टर डिसोजा आणि मी आम्ही दोघं जण आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन फिटनेस जागरण ही शिबिरे राबवत आहोत. फिटनेस जागरण. हो. बरं. तर हे म्हणजे लोकांमध्ये व्यायामासंबंधित जनजागृती व्हावी हा एकमेव उद्देश आहे. तर अशा प्रकारचं एखादं शिबिर जर आपण त्या ठिकाणी जर भरवलं तर त्याच्यातून बरीचशी जनजागृती करता येईल. राहिली गोष्ट व्यायामशाळेची, जर तिकडची काही स्थानिक लोक तयार असतील, आपल्या इकडचे नगरसेवक आहेत किंवा काही राजकीय पक्षाचे नेते आहेत काही, तर त्यांच्या मदतीनं किंवा सरकारच्या मदतीनं तुम्हाला त्यांच्याकडून जर काही रक्कम मिळाली तर तुम्ही तिथे जिम चालू करू शकता. जिमसाठी ज्या ट्रेनर्सची गरज असते त्या ट्रेनर्सला आम्ही त्यांना करस्पॉन्डंट कोर्सेस सुद्धा आमची संस्था राबवते. तर त्या ठिकाणी मुंबईत येऊन त्यांनी जर तसे कोर्सेस घेण्याचा प्रयत्न केला तर फक्त 3 ते 4 दिवसांसाठी ते जर मुंबईला येऊन त्यांनी राहण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि पत्रव्यवहारातून जर हा अभ्यासक्रम त्यांना करता आला तर नक्कीच त्यांना एक योग्य व्यायाम शिक्षक सुद्धा मिळेल आणि त्या ठिकाणी एक चांगली व्यायामशाळा उभी राहील आणि गावच्या सर्व लोकांना त्या ठिकाणी जाऊन व्यायाम करता येईल. बरं, ठीक आहे. आपण कोर्सेसच्या मुद्द्याकडे पुन्हा एकदा येऊया. तुमचे जे कोर्स असतात ते कसे कसे असतात, म्हणजे सर्टिफिकेट कोर्स पासून कसे कसे कुठल्या लेवलपर्यंतचे कोर्स असतात आणि कालावधी. सध्या सर्टिफिकेट कोर्सेस चालू केलेले आहेत. याच्यामध्ये जिम इन्स्ट्रक्टरचा कोर्स आहे. बरं. योगाचे कोर्सेस आहेत, मसाजचे कोर्सेस आहेत, न्यूट्रिशनचे कोर्सेस आहेत. तर या प्रत्येक कोर्सेसचे कालावधी जवळजवळ 3 महिन्याचा आहे. याच्यानंतर आमचा पुढे प्लॅनच आहे की आम्हाला डिग्री कोर्सेस सुरू करायचे आहेत, पण कॉलेज असल्याशिवाय डिग्री करता येत नाही. त्यामुळे आता सध्या आमचं सरकारबरोबर बरंचसं बोलणं झालेलं आहे. राष्ट्रपतींचे पत्रव्यवहार आमचा झालेला आहे की जर त्यांनी जर काही मदत केली तर काही दिवसातच किंवा काही महिन्यामध्ये नालासोपाऱ्याला सगळी व्यवस्था झालेली आहे. तर त्या ठिकाणी एक भारतातलं फिटनेस कॉलेज काढण्याचं माझं आणि डॉक्टर डिसोजा आमच्या दोघांचं एक ध्येय आहे आणि ते लवकरच ध्येय पूर्ण होईल. त्यानंतर मात्र आम्ही हा कोर्स डिग्री कोर्स आम्ही चालू करू. तो कोर्स साधारणपणे 1 वर्षाचा असेल आणि त्यानंतर मात्र प्रत्येक गरजूला किंवा ज्याला काम नाही अशा माणसाला या क्षेत्राकडे वळून पुढे बरंच मोठं भवितव्य घडवता येईल. स्वतःचं आरोग्य आधी आणि आरोग्याच्या माध्यमातून पुढे अर्थार्जन देखील. नक्की नक्की. बरं, आणखी एक फोन घेऊया आपण आणि चर्चा अशीच सुरू ठेवूया. कीर्ती आपल्याशी बोलतायत अमरावती इथून. नमस्कार कीर्ती. हॅलो. नमस्कार, बोला. हॅलो. नमस्कार कीर्ती, बोला. हा, नमस्ते. मी कीर्ती बोलत आहे. मला हे विचारायचं आहे की हो, बोला. ऐकू. वयाच्या किती वर्षापासून आपण व्यायाम सुरू करू शकतो. बरं. व्यायामाचं खरं वय हे 8व्या वर्षापासून सुरू होतं. पण आपल्याकडे भारतीयांकडे एक भीती आहे की लहानपणी व्यायाम केल्यामुळे उंची खुंटते वगैरे. खरं तर असं काही होत नाही. तरी सुद्धा मुलांना वयाच्या 8व्या वर्षापासून जर योगासनासारखे व्यायाम प्रकार करायला सांगितले साधारण 12-13 वर्षापर्यंत तर मुलांच्या उंचीत म्हणा पोश्चरमध्ये चांगली सुधारणा होते. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलाला व्यायामाची आवड लागते. लहानपणीच मुलांवरती व्यायामाचे संस्कार झाले की पुढे ते एक नागरिक होत असताना किंवा 17-18 वर्षाचे होत असेपर्यंत ते अगदी त्यांना व्यायामाची आवड निर्माण झालेली असते आणि चांगली एक शरीरयष्टी त्यांनी मिळवलेली असते. त्यामुळे मुलांना 8व्या वर्षापासून व्यायामाला घालायला हरकत नाही.
फरक थोडासा फक्त हा पडत जातो की वय कमी असल्यामुळं जास्त वजनाचे व्यायाम करण्याकडे मुलांचा कल असतो, तो त्यांना दिला जाऊ नये. काही लाईट वेट घेऊन व्यायाम प्रकार जर दिले तर अगदी आनंदाची गोष्ट आहे. तेही करायची भीती वाटत असेल तर कमीत कमी योगासनं तरी नक्की सुरू करावीत आणि पुढे पुढे हळूहळू जसं मूल वाढत जाईल तसे व्यायामात बदल होत जातात. बरं, योगासनं आहेत किंवा वेट ट्रेनिंग आहे किंवा कार्डिओवॅस्क्युलर खास व्यायाम प्रकार आहेत, बरोबर. त्या सगळ्यामध्ये कसे कसे म्हणजे कुठल्या कुठल्या शरीराच्या भागासाठी कुठले कुठले प्रकार असतात आणि अर्थातच त्याचं ट्रेनिंग तुम्ही तुमच्या कोर्स मार्फत कसं देता हो. याबद्दल आपण बोलूया. मात्र तत्पूर्वी छोटासा ब्रेक घ्यायला लागतोय. पण ब्रेकसाठी थांबूया आणि लगेच भेटू.